आणि वळूयात पुढच्या बातमीकडे। आणि बातमी आहे मुंबईतून। मुंबईच्या मानखुर्द परिसरात भीषण आग लागलेली आहे। भंगाराच्या 4 गोदामांना ही आग लागलेली आहे। ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। खबरदारी म्हणून गोदामाच्या बाजूची दुकानं ही खाली करण्यात आलेली आहेत। आताची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय। मानखुर्द परिसरात भीषण आग लागलेली आहे। मानखुर्दमध्ये गोदामांना आग लागलेली आहे। या आगीमध्ये गोदामांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आगीचे लोळ उठताना दिसतायत। मोठ्या प्रमाणातली ही आग आहे। आगीची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहताय। आगीत गोदामांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळते। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, आगीचे मोठ्या प्रमाणात लोळ तर आपल्याला दिसतायत। ही नेमकी कधीची घटना आहे आणि आतापर्यंत इथली आताची नेमकी काय परिस्थिती आहे? स्नेहा, मानखुर्दमध्ये एका गोदामांना जी आहे ही आग लागलेली आहे आणि आत्ताची जर आपण परिस्थिती पाहायला गेली तर ही गोदामं जळून खाक झालेली आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। जवळपास 40 मिनिटं झाली ही आग जी आहे ही लागलेली आहे आणि अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहेत हे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर ही 4 दुकानं या ठिकाणी होती आणि या 4ही दुकानांना जी आहे ही भीषण अशी आग लागलेली आहे। हा सगळा जर परिसर आपण पाहायचं झालं तर या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी दुकानं जी आहेत ही आपल्याला पाहायला मिळत आहेत। लाकडी वस्तूंची दुकानं जी आहेत ही या संपूर्ण मानखुर्द परिसरामध्ये आहेत। अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। जवळपास आता अग्निशमन दलाच्या 8 ते 9 गाड्या घटनास्थळी ज्या आहेत ह्या दाखल झालेल्या आहेत आणि इतर दुकानांमध्ये ही आग पसरू नये म्हणून अग्निशमन दलाकडनं एक खबरदारी जी आहे ती म्हणून बाकी दुकानातील साहित्य सुद्धा जे हे काढण्यात आलेलं आहे। आणि एकंदरीत जर आपण या ठिकाणची आत्ताची परिस्थिती जर पाहायला गेलं तर ही दुकानं जी आहेत ती जळून खाक झालेली आपल्याला पाहायला मिळतात। हे जे दुकान आहे हे गाड्यांच्या वेगवेगळ्या पार्ट्सचं दुकान जे आहे ते या ठिकाणी होतं हे सुद्धा जळून खाक झालेलं आहे। आणि हा संपूर्ण परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झोपडपट्टी आहे। त्यामुळे अग्निशमन दलाला सुद्धा सुरुवातीला या ठिकाणी पोहोचण्यापर्यंत अनेक अडचणी जे आहेत ह्या निर्माण झाल्या होत्या। लोकांनी गर्दी जी आहे ही अधिक केली होती। अनेक तारांबळ जी आहे या संपूर्ण परिसरात उडाली होती। त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आता ही आग जी आहे ही विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहेत हे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर या ठिकाणी दुकान होतं, आता हा संपूर्ण परिसर जो आहे हा मोकळा करण्यात आलेला आहे। आणि आपण जर या दृश्यांमध्ये पाहायला गेलं तर हे दुकान संपूर्णपणे जळून खाक झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास या ठिकाणी 4 ते 5 दुकानं होती अशी माहिती जी आहे ती आपल्याला मिळते आणि सद्यस्थितीला ही दुकानं जी आहेत ही जळून खाक झालेली आहेत। आणि अग्निशमन दलाचे जवान जे आहेत हे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि अग्निशमन दलाच्या जवळपास 8 गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीत या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी जे आहेत हे अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत। काहीशी आग जी आहे ही आटोक्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि थोड्या वेळानंतरच ही आग जी आहे ही विझवण्यासाठी अधिक गाड्या ज्या आहेत त्या अग्निशमन दलाकडनं मागवल्या जाऊ शकतात। मात्र सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी अग्निशमन दलाच्या ह्या गाड्या ज्या आहेत ह्या उपस्थित असल्याला आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि मोठ्या प्रमाणात इतर दुकानं आहेत त्यांचं साहित्य जे आहे हे बाहेर काढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर या बाजूला दृश्यांमध्ये बघितलं तर या दुकानांमधलं साहित्य जे आहे हे बाहेर काढलेलं आहे आणि खबरदारी म्हणून जे या दुकानांमधील लोकांना सुद्धा जे आहे हे बाहेर काढण्यात आलेलं आहे। सद्यस्थितीला कोणतीही जीवितहानी जी आहे ही झालेली नाहीये किंवा कोणाला दुखापत सुद्धा जी आहे ती या आगीमधनं झालेली आहे। मात्र मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान जे हे झालेलं आपल्याला पाहायला मिळतात। अग्निशमन दलाच्या अजून काही गाड्या ज्या आहेत ह्या मागवलेल्या आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। विशाल, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तेव्हा आगीत गोदामांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मानखुर्दमध्ये गोदामांना ही आग लागली आपण दृश्यांमध्ये पाहतोय। आगीचे भल्या मोठ्या प्रमाणात लोळ उठतायत। यामध्ये गोदामांमधलं साहित्य हे संपूर्णतः जळून खाक झालंय। मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जीवितहानीची बातमी आतापर्यंत नाहीये। आणि या बातमीनंतर आता तुम्हाला